दर्शनाला चाललो आहे, तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि साई दर्शनाला तयार राहा. मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण शिर्डीमध्ये. आता फक्त एकच चॅलेंज आहे की रोड क्रॉस करायचा आहे पटकन. तुम्ही पाहू शकता ते वन साईड गर्दी. शिर्डी आणि गर्दी यांचं जुन्या संबंध आहे, त्याच्यामुळं गर्दी तर राहणारच आहे. रोड क्रॉस करून घेऊया, मग बोलू आपण. मित्रांनो, ही मूर्ती आता नवीन झालेली आहे. महेंद्र मला बोलला ही नवीन मूर्ती झाली, तर म्हणलं पण चला बघूया आणि साईबाबांचंही दर्शन होईल. अरे वा, इकडे खाली एक मूर्ती आहे छान, द्वारकामाई. तो बघा कळस, सुवर्ण कळस. दर्शन घ्या चला पटापट पटापट पटापट. मित्रांनो, हे जे बॅक साईडला तुम्ही बघताय ही आहे द्वारकामाई, जिथं बाबा आपले 60 वर्ष थांबलेले होते इथं. आणि इथंच त्यांनी धुनी पेटवली होती, जी अनंत अजूनही चालू आहे इथंच. मग ते सगळे द्वारकामाईसाठी लाईन लावली दर्शनासाठी. तर आपण पुढून जाऊया थोडंसं. चलो. दक्षिणमुखी हनुमान मंदिर दर्शनाची रांग. हां, मुखदर्शनाची रांग. बाबा दिसणार नाही इथं, नाही दिसणार, नाही दिसणार, नाही दिसणार.
मित्रांनो दर्शन करून आलो आहे बाहेर. आतमध्ये मोबाईल तर काय अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही फुटेज आतमधले दाखवता आले नाही. पण आता आम्ही आलो आहे उद्यानमध्ये. इथं ही नवीन मूर्ती स्थापन झाली आहे, तर तुम्ही बघू शकता अप्रतिम असं सौंदर्य मूर्तीचं. मागं व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे ही अशी असते आपल्या साईंची पालखी. ते मागं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तिथं ते ढोल ताशा पथक वगैरे ते वाजवत होते, मस्त छान असं तुम्ही बघितलं तर पालखी अशी असते. वा, झाडांना मस्त असा मोराचा नाही राजहंसाचा आकार दिलाय. मोर नाही, राजहंस. आता हा जो सीन आहे तर व्ह्यूअर्सला या सीनबद्दल सांगायची गरज नाही, तरी पण मी सांगतो की दिवाळीच्या टायमिंगला साईबाबांनी जे पाण्याचे दिवे लावले होते ना, तो हा प्रसंग आहे पूर्ण. या ताईंचं यांचं नाव काय होतं? झिपरी. हां, साईबाबाईला झिपरी म्हणायचे. हां, असं काही आम्हाला कन्फर्म माहीत नाही, पण हे मूवीजमध्ये पिक्चरमध्ये साईबाबांच्या तिथं बघितलेलं आहे, असं दुसरे काही नाही. मित्रांनो जेवण वगैरे झालं पोटभर, आणि काय झालं मोबाईलला चार्जिंगच नव्हतं राहील, त्याच्यामुळे व्हिडिओज वगैरे काय काढले नाही. आता जेवण झालं तर हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंग लावला होता, तो आता आम्ही निघतोय घरी. आता घरी गेलं की मग आपण ब्लॉगचा एंड करूया. तर मित्रांनो काय झालं, क्लासवर आल्यानंतर ना मी म्हणजे पहिलं मी घरी गेलो, व्हिडिओवरनं आलो डायरेक्ट. पहिलं घरी गेलो मॉर्निंगला, सकाळी तेच उठून पहिले घरी गेलो, आवरून क्लासवर आलो. मला नंतर आठवलं की मी व्लॉगचा एंड करायचंच विसरलो. सो मग आता एंड करण्यासाठी व्हिडिओ घेतोय. तर शिर्डीचं दर्शन मोस्टली मी पूर्ण बाहेरचं दाखवलं, माझं स्वतःला काय दाखवलं नाही, कारण प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही मला बघतातच ना. तर मग म्हणून मी पूर्ण ब्लॉगमध्ये सगळं फक्त शिर्डी दाखवली. आणि काही ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हता मध्ये आतमध्ये नेण्यासाठी, पण तिथले रूल्स वगैरे जे आहेत ते फॉलो केले आणि मोबाईल आम्ही काय मध्ये नेला नाही. आणि बाकीचं जेवढं बाहेरचं मला कव्हरेज फुटेज घेता आली तेवढी मी घेतली. आणि जेवण वगैरे करून आम्ही घरी आलो. मोबाईल डिस्चार्ज झाला होता पूर्ण. त्याच्यानंतर मी सकाळी उठून आलो, आंघोळ वगैरे केली, आता क्लासवर आलो, आवरलं बसलो आहे, एडिट करायला बसलो. म्हणजे ॲक्च्युली व्हिडिओज कॉपी होत आहे. तर आता विषय असा आहे की जर तुम्हाला शिर्डी दर्शन करायचं असं नवीन एक हे झालं आहे, त्याच्यामध्ये ते गार्डन झालं आहे, एकदम मस्त आहे ते उद्यान. तर तिथं तुम्हाला जायचं म्हणजे अरे काय बोल राहील मी, शिर्डी कोणाला माहीत नाही यार, मी पण काय बोलतो आहे. ठीक आहे, तुमचं पाठ. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो आता उलट्या हाताने केलं, सॉरी.